समाचार अब तक, सत्य का साहस। विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण सारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील अनेक विषयावर सुद्धा तब्बल 3 दिवस चर्चा सुरू होती। या अधिवेशनात सकारात्मक व जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। नागपूर येथील हिवाळी अधिवेशन स्थगित झाले। यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते। हिवाळी अधिवेशनात एकंदरीत 14 दिवसांच्या कालावधीत सुट्ट्या सोडून 10 दिवसांमध्ये कामकाज झाले। अधिवेशनामध्ये एकंदर नवीन 17 विधेयके मांडण्यात आली, त्यापैकी 12 मंजूर झाली। लोकायुक्त हे महत्त्वाचे विधेयक मंजूर झाले। गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले होते, परंतु तब्बल वर्षभरानंतर ते विधान परिषदेत मंजूर करण्यात आले। याबरोबरच भ्रष्टाचार विरोधी कायदा या अधिवेशनात मंजूर झालाय। तसेच महाराष्ट्र वस्तू व सेवा कर, चिटफंड सुधारणा, महाराष्ट्र कॅसिनो निरसन करणे अशी काही विधेयके देखील मंजूर झाली आहे। एकही मिनिट वाया न घालवता दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे झाले। विदर्भासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। हिवाळी अधिवेशनात अवकाळी पाऊस, दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर देखील चर्चा झाली आहे। त्याचवेळी नागपूरमधील रामटेक मतदारसंघात जाऊन पिकांचे झालेले नुकसान पाहिले। जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आले, अवकाळी पाऊस, गारपीट आदीच्या वेळेस सरकारने शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे। कोणत्याही सरकारने केली नाही इतकी विक्रमी 44,000 कोटींची मदत गेल्या 1.5 वर्षांपासून शेती आणि शेतकऱ्यांसाठी केली आहे। धानाचा बोनस वाढवून हेक्टरी 15,000च्या ऐवजी 20,000 रुपये केला आहे। या हिवाळी अधिवेशनात 55,250 कोटी 77 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। तसेच परिषदेत उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व हिवाळी अधिवेशनावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। समाचार अब तकसाठी ब्युरो रिपोर्ट, नागपूर। समाचार अब तक, सत्य का साहस।